थांबा थांबा. रेकॉर्डिंग स्टॉप करा. सर रेकॉर्डिंग स्टॉप करा. एनेबल ओरिजिनल साऊंड केलं नाही त्यामुळे आवाज येणार नाही. सुरू करा सर तुम्ही. हो हो. नमस्कार, सुप्रभात. बृहन्मुंबई मेंटल ऑनलाईन शिक्षण आपण गेल्या 1.5 ते जवळपास आता 2 वर्ष म्हणूयात तेव्हापासून आपण अनुभवत आहोत. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 8 धातू विज्ञान त्यामधील उपघटक आयनिक संयुगे, आयनिक संयुगांचे गुणधर्म आणि धातू विज्ञान याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. आज दिनांक 16 सप्टेंबर 2021. मी श्रीराम चव्हाण आपल्या सर्व सन्माननीय अधिकारी, विद्यार्थी, सर्व तज्ञ शिक्षक आणि इतर सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत करतो. नेहमीच मी माझ्या तासिकेला एका चांगल्या सुविचाराने सुरुवात करत असतो, कारण ती माझी सवय आहे. तसा आजचा सुविचार आपण बघूया. अंधेरे को हटाने में वक्त बर्बाद मत करिए, बल्कि दिए को जलाने में वक्त लगाइए. दूसरों को नीचा दिखाने में नहीं, खुद को ऊंचा उठाने में वक्त लगाइए. प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश अंधार ह्या गोष्टी येतच राहतात, सुख दुःख ही येतच राहतात. मात्र ते दुःख किंवा तो अंधार समोर घेऊन वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला. तर त्या ठिकाणी एक छोटीशी जर आपण मेणबत्ती लावली तर तो अंधार सहज नाहीसा होऊ शकतो. स्वतःचा विकास करायचा आहे, स्वतःला पुढे जायचं आहे, स्वतःची एक विशिष्ट उंची आपल्याला गाठायची असते. आणि ही विशिष्ट उंची जर आपल्याला गाठायची असेल तर माझ्यामध्ये असणाऱ्या कमतरता आहेत, त्या कमतरता मला भरून काढायच्या असतात. मी कुठे कमी पडतोय, माझी मेहनत कुठे कमी पडते, दुसरा कसा आहे हा त्याचा भाग आहे, त्याला कमी दाखवण्यात मी माझा वेळ जर वाया घालवत असेल तर मी विशिष्ट उंची प्राप्त करू शकत नाही किंवा महान ध्येय प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून नेहमीप्रमाणेच मी शिक्षणाची काही विशिष्ट ध्येय सांगत असतो की शिक्षण का घ्यायचं, कशासाठी घ्यायचं. दूसरों को नीचा दिखाने में नहीं, खुद को ऊंचा उठाने में हमें वक्त लगाना है. थोडक्यात मी हा माझा विषय नाही आहे, आपला विषय विज्ञान आहे, तरी देखील मी जस्ट एक स्टार्टिंगला काही मुद्दे मी घेत असतो. शिक्षणाचं ध्येयच मुख्य हे आहे की अंधारातून प्रकाशाकडे. जुन्या काळामध्ये जे शिक्षण दिलं जायचं तेव्हा मोक्षप्राप्ती हा एक भाग होता. स्वतःला जाणणं, स्वतःचं ध्येय, स्वतःचं आत्मज्ञान, मी काय आहे, मी काय करू शकतो, माझ्यामध्ये किती सामर्थ्य आहे, ह्या सामर्थ्याची ओळख म्हणजेच आत्मज्ञान, स्वतःला जाणणं. सा विद्या या विमुक्तये ही विशिष्ट व्याख्या शिक्षणाची होती. जीवनाचं हे एक प्रमुख ध्येय होतं. दुसरं ध्येय ज्ञानासाठी ज्ञानार्जन. आपल्यावर प्रत्येकाचे ऋण आहेत, गुरु, आई वडील, समाज, या सगळ्यांचे जे ऋण आहे ते आपल्याला फेडायचे असतात. आणि म्हणून शिक्षणाचं अंतिम ध्येय जर असेल तर ज्ञानासाठी ज्ञानार्जन. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमहैह विद्यते, ज्ञानम मनुजस्य तृतीय नेत्रम. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे
आणि त्याच्यावर आधारित मी माझ्या जीवनाला एक वेगळी कलाटणी देऊ शकतो. तिसरं जे ध्येय आहे शिक्षणाचं, हे अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचं ध्येय आहे चारित्र्य संवर्धन. चारित्र्य संवर्धन हा शिक्षणाचा मूळ भाग आहे. ज्ञान मिळवणं, माहिती मिळवणं, पाठांतर करणं, परीक्षेत लिहिणं हा एक त्यातल्या त्यात भाग आहेच. मात्र जर आपलं चारित्र्य संवर्धन झालं नाही शिक्षणाच्या माध्यमातून, तर अंतिम हेतू त्याचा सफल होत नाही आणि म्हणून शिस्त पालन खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक गोष्टीची पालन आपण केली पाहिजे. त्यामध्ये कडक शिस्त, कडक आचरण, स्वावलंबन, मेहनत केल्याशिवाय मिळत नाही आणि म्हणून श्रमप्रतिष्ठेला आपण महत्त्व दिलं पाहिजे. सत्याची प्रीती असली पाहिजे, स्वतःवर संयम असला पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. मी करेल, मी बदलेल. आणि म्हणून शिष्याचं चारित्र्य संवर्धन हे शिक्षणाचं मूलभूत ध्येय आहे. शीलम परमभूषणम विद्या विनयन शोभते ही चारित्र्याची लक्षणे समजली जातात. आज आपण जर विचार केला तर थोडंसं कुठेतरी पिढी भरकटत चाललेली आहे आणि अशा या पिढीला कंट्रोल करणं आणि त्याला शिक्षणाच्या मूळ हेतूपासून दूर जाऊ न देणं हा त्यातल्या त्यात खूप अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पुढचा भाग आहे संस्कृतीचं रक्षण. प्रत्येक पिढीचे काही संस्कृती असतात, काही निष्ठा असतात, काही परंपरा असतात. त्यांचं संवर्धन करणं, त्यांची मूल्य, त्यांच्या कला त्या जोपासणं हे देखील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिक्षणाची ध्येय आपण काउंट करू शकत नाही. त्यापैकी शेवटचा व्यक्तिगत व सामाजिक विकास. जसा व्यक्ती तसा समाज म्हटलं जातं नव्हे. जसं शिक्षण तसा विद्यार्थी आणि जसा विद्यार्थी तसे कुटुंब, जसे कुटुंब तसा समाज घडतो. आणि म्हणून शिक्षणाचं हे जे ध्येय आहे व्यक्तिगत व सामाजिक विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिकलो पाहिजे, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदात्त ध्येय अंगी बांधण्याचा प्रयत्न केला तर ह्या शिक्षणाच्या मूळ हेतूपासून आपण कधीही दूर जाणार नाही. आणि म्हणून दुसरों को नीचा दिखाने में नहीं, खुद को ऊंचा उठाने में वक्त लगाइए, कारण हेच शिक्षणाचं ध्येय आहे. जसं की आयनिक संयुगे धन शकत नाही, अगदी तसंच आपलं जे जीवन आहे, आपल्या जीवनामध्ये ह्या मागील मी जे सांगितलं त्या आयनांची खूप आवश्यकता आहे. तरच एखादं बॉन्ड तयार होईल, तरच एखादा संयुग तयार होईल. अन्यथा कंपाऊंड आपण जे म्हणतो ते तयार होऊ शकत नाही. जे पाहिजे, जे जिथे पाहिजे ते तिथे, आणि जेव्हाच्या तेव्हा आणि जिथल्या तिथे पाहिजे, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून या बॉन्डिंगचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आयनिक कंपाऊंड्स, दॅट इज इन मराठी आयनिक संयुगे. आयनिक संयुगाचा अर्थच आहे आयन, आणि आयन म्हणजेच दोन आयन, धन आयन आणि ऋण आयन. व्याख्या काय होईल? धन आयन व ऋण आयन ह्या दोन घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात. आता हा भाग थोडासा प्रकरण, हे जे 8वं प्रकरण आहे, या अगोदरचा जो भाग आहे तो झालेला आहे तुम्हाला, त्यावर मी जास्त चर्चा करणार नाही, ते तुम्हाला माहिती आहे. आता धन व ऋण हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. हे विरुद्ध प्रभारी आयन आहेत. आता विरुद्ध प्रभारी आयन जर असेल तर त्यांच्यामध्ये काय होतं? विद्युत स्थितिक आकर्षण बल. सोप्या भाषेत सांगायचं असेल तर विरुद्ध एका ठिकाणी राहू शकत नाही. त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं, स्थितिक आकर्षण बल असतं. तसंच या ठिकाणी या दोन्ही आयनांमध्ये आकर्षण बल निर्माण होतं. आता हे आकर्षण बल म्हणजेच काय? तर त्यांच्यामधील आयनिक बंध, म्हणजेच काय, धन आयन आणि ऋण आयन यांच्यामधील आयनिक बंध होय. आयनिक संयुगात धन आयन आणि ऋण आयन यांची संख्या व त्यांच्यावरील विद्युत प्रभाराचे मूल्य जे आहे ते असे असते. कसे असते? तर धन आणि ऋण प्रभार तुम्हाला माहित आहे एकमेकांना संतुलित करतात, आणि संतुलन या दोन्हीमध्ये झाल्यामुळे काय होतं?
तो जो आयनिक संयुग आहे तो विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. तुम्हाला प्रश्न येतो परीक्षेमध्ये, आयनिक संयुगे विद्युतदृष्ट्या उदासीन का असतात, शास्त्रीय कारण द्या. तर त्याचं हे कारण आपल्याला लिहायला पाहिजे. हे 2-4 ओळी ज्या वरती दिलेल्या आहेत त्या आपण लिहायला पाहिजे. 2 गुणांसाठी हा प्रश्न येतो. मग आयनिक संयुगे धन आणि ऋण आयन या 2 घटकापासून तयार होतात. मग ते कसे असतात हे आपण बघूया. स्फटिक रूप. स्फटिक, आता तुम्ही बोलाल स्फटिक म्हणजे काय, तर मीठ आपल्याला सर्वांना माहिती आहे. मिठासारखे दिसणारा पदार्थ म्हणजे स्फटिक रूप. कारण मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड, या सोडियम आणि क्लोरीन या 2 आयनांपासून, या 2 अणूंपासून तो तयार झालेला आहे आणि ते स्फटिक सारखं दिसतं. खाली बाजूला चित्र तुम्हाला दिसत असेल. चित्र कशाला तुम्हाला सर्वांना माहित आहे. आपल्या घरामध्ये आपण जे मीठ वापरतो त्याचं रूप हे स्फटिक रूप आहे. आता स्फटिक रूप म्हटलं तर मग काय पुढे, पृष्ठभाग. आता ते हातात आपण जर घेऊन पाहिलं मीठ आपल्या घरी असणार, तर विशिष्ट आकार असतो. सगळे आकार सारखे नसतात, मात्र त्याचा विशिष्ट आकार असतो. त्याचा जो पृष्ठभाग आहे त्या सर्व कणांचे पृष्ठभाग विशिष्ट आकाराचे असतात. आणि पुढचं त्याचा गुणधर्म काय, गुळगुळीत असतात, चकचकीत असतात. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे तर माहिती आहे, जे माहीत आहे तेच आपल्याला अभ्यासायचं आणि तेच पेपरला लिहायचं असतं. त्यांचे जे गुणधर्म आहेत ते नेमके स्वरूप कसं आहे आयनिक संयुगांचं ते याप्रमाणे. आता हे स्फटिक रूप का असतात, कशामुळे असतात, तर आयनांची नियमित पद्धतीची मांडणी, जे आयन आहेत ऋण आयन आणि धन आयन या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला, सोडियम आयन आणि क्लोरीन आयन यांची जी नियमित पद्धतीची जी मांडणी आहे ती स्फटिक रूपाला कारणीभूत असते. वेगवेगळ्या आयनिक संयुगांमधील आयनांची रचना किंवा मांडणी वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांच्या स्फटिकांचा आकार देखील वेगवेगळा असतो. अर्थात जे आयनिक संयुग आहे त्यांची रचना आणि त्यांचा आकार, स्फटिकांचा आकार वेगवेगळा असतो, कारण त्यांच्या मधील आयनांची रचना आणि मांडणी ही वेगळी असते. म्हणजे जे आयनिक संयुगे आहेत त्यांचा जो आकार आहे तो वेगवेगळा असतो. आता ही विशिष्ट मांडणी कशामुळे असते, कोणता घटक कारणीभूत आहे की आयनांची रचना किंवा मांडणी वेगवेगळी असते? बघा, तर त्यामध्ये पहिलं कारण आहे स्फटिकाच्या आतील आयनांची विशिष्ट मांडणी कशामुळे ठरते. तो भाग काय आहे, तो भाग आहे विजातीय. आता तुम्ही बोलाल सर विजातीय म्हणजे काय, तर धन आयन आणि ऋण आयन. विजातीय म्हणजे विरुद्ध आयन. विजातीय आयनांमध्ये असणारे आकर्षण बल आणि त्याच्याच विरुद्ध सजातीय आयनांमध्ये असणारे प्रतिकर्षण बल. म्हणजे विजातीय आणि सजातीय याविषयी तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. विजातीय आयनांमध्ये असणारे आकर्षण बल आणि सजातीय आयनांमध्ये असणारे प्रतिकर्षण बल जे आहे त्याच्यामुळे या आयनांची विशिष्ट मांडणी या ठिकाणी ठरते. मग त्यामुळे काय होतं, स्फटिक संरचनेमध्ये धन आयनांभोवती ऋण आयन व ऋण आयनांभोवती धन आयन अशी सर्वसाधारण मांडणी, अगदी मी या मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला इथे दाखवलेलं आहे बघा. धन आयनांभोवती ऋण आयन, ऋण आयनांभोवती मी त्याला राऊंड करून तुम्हाला दाखवतो, म्हणजे कसं आपल्या डोक्यात बसेल ते. हे बघा, यामध्ये हे जे कॉम्बिनेशन आहे ते धन आयन आणि ऋण आयनांचं आहे. म्हणजे ते एकमेकांभोवती त्यांची सर्वसाधारणपणे मांडणी असते. मग अशी जी मांडणी आहे, याची जी विशिष्ट स्फटिक संरचना आहे, या स्फटिक संरचनेसाठी कारणीभूत असलेले 2 महत्वाचे घटक आहेत. प्रश्न असाही येऊ शकतो, साठी कारणीभूत असणारे महत्वाचे 2 घटक कोणते? तर तुम्ही हुशार आहात, तुम्हाला येणार, कारण आपल्या घरीच ते आयन अवेलेबल आहे, त्यामुळे त्यात अवघड एवढं काही नाही. धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयनांचे आकारमान पहिला घटक,
आणि दुसरा घटक आहे, मग हे विरुद्ध प्रभारित आयन आहे, त्यामुळे त्या आयनांवर विद्युत प्रभाराचा जे परिणाम आहे तो होणारच आहे. मग दुसरा घटक आयनांवरील विद्युत प्रभाराचे परिणाम, म्हणजे विशिष्ट अशी संरचना जी आहे त्याला कारणीभूत असे दोन घटक आहेत, हे लक्षात घ्या. चला पुढे जाऊया. लगतच्या विजातीय आयनांमधील विद्युत स्थितिक आकर्षण बल हे खूप प्रबळ असते, त्यामुळे आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात. तसेच आयनिक संयुगे कठीण व ठिसूळ असतात. आता हे वेगळं काही सांगायची गरज नाही. लगतच्या विजातीय आयनांमधील विद्युत स्थितिक आकर्षण बल हे खूप प्रबळ असतं आणि त्यामुळे काय असतं, त्यांचे द्रवणांक उच्च असतात आणि त्यांचे जे संयुग आहे ते कठीण व ठिसूळ असतात. चला आता वळूया मूळ त्यांच्या गुणधर्मांकडे. आयनिक संयुगांचे सामान्य गुणधर्म. आता पहिला गुणधर्म तुम्ही अभ्यासलेलाच आहे. कोणता आहे पहिला गुणधर्म? बघा, धन आणि ऋण प्रभारित आयनांमध्ये तीव्र आकर्षणाचे बल असल्यामुळे आयनिक संयुगे ही स्थायी रूपात असून कठीण असतात. प्रश्न असाही येऊ शकतो, आयनिक संयुगे ही कठीण का असतात? तर त्यांच्यामध्ये असणारं जे तीव्र आकर्षण बल आहे ते या कठीणपणाला कारणीभूत आहे. हा पहिला गुणधर्म. तुम्ही हे जे स्फटिकरूप पदार्थ आहे तो जर आपण असा हातात घेतला, दोन बोटांच्या मध्ये जर आपण असा प्रेस केला तर तो ठिसूळ जाणवतो आपल्याला, आणि त्याच्यावर जर आपण दाब केला तर त्याचे तुकडे करता येतात. सिंपल आहे. दुसरा गुणधर्म पाठ, म्हणजे काही अवघड नाही. पहिला कारणीभूत घटक काय? कठीण असतं. कारण काय? तीव्र आकर्षण बल. आणि दुसरा काय? ठिसूळ असतात. दाब प्रयुक्त केला तुकडे करता येतात. झालं पाठांतर. एवढं त्यामध्ये सोपं आहे, फक्त आपण लक्ष दिलं पाहिजे. आता तिसरा जो गुणधर्म आहे या ठिकाणी, तिसऱ्या गुणधर्माच्या अगोदर चौथा चुकून घेण्यात आलेला आहे. तर तिसरा जो गुणधर्म आहे तो आयनिक संयुगांमध्ये आंतररेणवीय आकर्षण बल जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते. बघा, आणि याच कारणामुळे आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात. त्या ठिकाणी तो बायनस्टिक घेण्यात आलेला नाही. तर महत्वाचं कारण आहे, आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च का असतात? छोटे छोटे तुकडे करून अभ्यास करायचा आपल्याला. एकदम पूर्ण पुस्तक, नोट्स अपेक्षित काय काय असतील ते सरासर वाचत भारंभार करत जायचं नाही, तर छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आपल्याला. म्हणून तो वर्षभर आपण अभ्यास करत असतो. नाही तर मग 5 दिवस अभ्यास आणि 6व्या दिवशी परीक्षा, असं झालं असतं. आयनिक संयुगांमध्ये आंतररेणवीय आकर्षण बल जास्त असतात, त्याला इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असं म्हटलं जातं, आणि यावर मात करण्यासाठी खूप ऊर्जा लागते, आणि त्याच कारणांमुळे त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात. मी सुरुवातीला सांगितलं आयनिक संयुगे कठीण का असतात. आता इथे या ठिकाणी प्रश्न आहे की द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च का असतात? तर त्याचं कारण आहे आंतररेणवीय आकर्षण बल. तर याप्रमाणे हा तिसरा जो गुणधर्म आहे तो. आता आपण चौथ्या गुणधर्माकडे वळूया. चौथा तुम्हाला माहिती आहे, आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात, म्हणजे विरघळतात पाण्यात. सोप्या भाषेत तुम्ही लिहिलं असं तरी चालेल. त्याचं काय कारण आहे? मग पाण्यात द्रावणीय का असतात? परत शास्त्रीय कारण बघा, आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात, शास्त्रीय कारण लिहा. मग लगेच तुम्ही उत्तर लिहिणार. काय? विचरण होऊन सुट्या झालेल्या आयनांभोवती पाण्याचे जे रेणू आहे ते विशिष्ट प्रकारे अभिमुख होऊन, अर्थात विशिष्ट दिशेने वळून, मूळच्या आंतररेणवीय बलाच्या जागी आयन व त्या पाण्याचे रेणू या नवीन
नाही. पेट्रोल द्रावणीय असतात, अर्थात विरघळत नाहीत. कारण काय कारण आहे? पाण्यामध्ये ज्याप्रमाणे विचरण होते त्याप्रमाणे ह्या द्रावकांमध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापित होत नाही. जसं की आपण पाण्यामध्ये कसं ते विरघळतात ते पाहिलं, ते त्याप्रमाणे रॉकेल आणि इतर केरोसिन सदृश्य पदार्थांमध्ये ती प्रक्रिया होत नाही. त्यामुळे ते रॉकेल आणि पाण्यामध्ये अद्रावणीय असतात. चौथा गुणधर्म पाचवा देखील तुम्हाला परिचित आहे. स्थायू रूपातील. आता स्थायी रूपातील का? कारण आपण आताच पाहिलं ना, ते स्थायी रूपात असतात, कठीण असतात, मजबूत असतात. तर मग हेच स्थायी रूपातील जे आयनिक संयुगे आहेत ते विद्युत वहन करू शकत नाहीत. कारण या अवस्थेत आयन आपली जागा सोडू शकत नाही. मात्र वितळलेल्या अवस्थेत आयन चल असल्याने ती अवस्थेमध्ये विद्युत वहन करू शकतात. जसं की आयनिक संयुगांची जलीय द्रावणे कारण पाण्यातील द्रावणात विचरण मुद्दा वरच्या चौथ्या गुणधर्माला अनुसरून आहे. पाण्यामध्ये ज्या वेळेला हे त्यावेळेला त्यामध्ये ते जलीय द्रावण विद्युत वहन करू शकतं. त्याचं कारण काय? पाण्यातील द्रावणातील विचरण. मग समजा तर हे प्रभाराच्या विद्युत अग्राकडे जातात. वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या विद्युत वाहकतेमुळे आयनिक संयुगांना आपण बघा विद्युत अपघटनी पदार्थ असे देखील म्हणतो. आता या गुणधर्माची फोड जर आपण अशी केली, आयनिक संयुगे वहन करू शकतात, काय कारण आहे? नंतर आयनिक संयुगांना विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हटले जाते, काय कारण आहे? तर हे दोन या पाच दिसायला आहेत 7-8 ओळी, मात्र त्याचे आपण छोटे तुकडे जर केले तर ते आपल्याला समजायला अवघड जाणार नाही. सोपं आहे. आहेत. पहिला पाणी, 2 हायड्रोजन 1 का नाही. मग द्रवणांक तुम्हाला माहिती आहे, 0°C आणि 100°C उत्कलनांक म्हणजे हे पाण्याचं द्रवणांक आणि उत्कलनांक आहे. आता दुसरा आहे ZnCl2. Zn शिवाय पर्याय नाही. नाहीतर मग झिंक म्हणजे काय? संज्ञा लिहा, क्लोराईड रेणुसूत्र लिहा. मग तुम्ही बोलाल झिंक क्लोराईड आम्ही वाचलंच नाही, तर वाचावं लागेल. पहिला बघा, झिंक क्लोराईड ZnC द्रवणांक बघा 290°C आणि त्याचं उत्कलनांक आहे 732. या ठिकाणी तो मॅग्नेशियम सोबत जॉईन झाल्यामुळे
दुसरा आपण Cl. तर हा आहे 1 अंश सेल्सिअस आणि त्याचा उत्कलनांक आहे 1465 अंश सेल्सिअस. त्यालाच अनुसरून पुढचा आयनिक संयुग आहे सोडियम Br. Br फॉर ब्रोमाइड. सोडियम ब्रोमाइड आयनिक संयुग आहे 747 अंश सेल्सिअस द्रवणांक आणि 1390 अंश सेल्सिअस उत्कलनांक. ओके, तर हे याप्रमाणे. पुढचा आहे KCl. के फॉर पोटॅशियम, Cl फॉर क्लोरीन, पोटॅशियम क्लोराईड. हा आयनिक संयुग आहे 772 त्याचा द्रवणांक आणि 14 क्रमांक आहे बघा. नेक्स्ट अँड लास्ट मॅग्नेशियम ऑक्साईड आयनिक आहे अतिउच्च द्रवणांक आणि अतिउच्च उत्कलनांक आहे या सर्वांपैकी त्याचा. तर द्रवणांक आहे 2852 अंश सेल्सिअस आणि अतिउच्च उत्कलनांक 3600 अंश सेल्सिअस. तर हे याप्रमाणे काही संयुगे या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत जे आयनिक त्यांचं जे ते आयनिक आहे किंवा नाही त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक परीक्षेमध्ये रिकाम्या जागा जोड्या लावा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा सहसंबंध अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. जास्त डोकं लावत बसायचं नाही. स्टेप बाय स्टेप जर आपण केलं तर हे होऊ शकतं. चला आता या प्रकरणाचं जे मेन उद्दिष्ट आहे, मेन नावच आहे ते धातू विज्ञान. धातू विज्ञान मध्ये 2 शब्द आहेत, धातू अधिक विज्ञान. मग आपण सरळ व्याख्या करतो. खनिज आपण पुढे बघणारच आहोत. धातूंचे निष्कर्षण व उपयोगासाठी शुद्धीकरण. मुख्य त्या धातूंचं निष्कर्षण करणं आणि दैनंदिन जीवनात उपयोगासाठी शुद्धीकरण करणं म्हणजे प्युरिफाय करणं या संबंधीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच धातू विज्ञान. ही व्याख्या लक्षात ठेवा. बघूया मग असे जे धातू आहेत निसर्गात कुठे कुठे आढळतात. धातूंचा आढळ. धातूंचा आढळ बघूया कुठे आहेत. बरेचसे धातू क्रियाशील आहेत त्यामुळे काय होतं निसर्गात मुक्त अवस्थेत ते सापडत नाही. मग कसे सापडतात तर हे जे क्रियाशील धातू आहेत ते पहिला या ठिकाणी दिलंय बघा तुम्हाला ऑक्साईड स्वरूपात, कार्बोनेट स्वरूपात, सल्फाईड स्वरूपात किंवा नायट्रेट अशा क्षारांच्या स्वरूपात आपल्याला संयुक्त अवस्थेत हे आढळतात. हे क्रियाशील धातू आहे. मात्र काही धातू आहेत ते अक्रियाशील असतात. त्याच्यावर कोणत्याही गोष्टींचा हवा, पाणी किंवा इतर काही नैसर्गिक घटक आहे त्यांचा परिणाम होत नाही. त्यांना अक्रियाशील धातू म्हटलं जातं. मग सर्वात अक्रियाशील धातू कोणते तर पहिला चांदी आहे, सोने आहे, प्लॅटिनम आहे. हे अक्रियाशील धातू आहेत आणि सर्वसाधारणपणे हे निसर्गात संयुक्त अवस्थेत आढळत नाही. तर हे शुद्ध स्वरूपात मुक्त अवस्थेत आढळून येतात. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं खनिजे हा शब्द आपण उच्चारला होता. तर ते खनिजे म्हणजे नेमकं काय तर धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात. त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अशुद्धी असते. ही अशुद्धी प्युरिफाय करण्याचं जे शास्त्र आहे ते धातू विज्ञान. मात्र ही अशुद्धी निसर्गात संयुक्त स्वरूपात आढळते त्याला आपण म्हणतो खनिजे. त्यालाच जोडून दुसरी एक संकल्पना आहे धातूला जोडून धातुके. धातुके म्हणजे काय मग तर त्याच्या पुढची स्टेप
पहिला खनिजे आणि खनिजेला जोडून बघा धातुकेची व्याख्या कशी करता येईल आपल्याला. ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो. सिंपल व्याख्या, खनिजालाच कनेक्ट ही व्याख्या आहे. सोयीस्करपणे फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो, त्यांना धातुके असे म्हटले जाते. मग हे धातुकेमध्ये नेमकं काय असतं बघूया आपण. काय काय असतं त्यामध्ये. धातूचं संयुग असतं मुख्य, त्यासोबत माती पण असते, वाळू असते, खडकीय पदार्थ असतात, असे अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. आता या अशुद्धी आपल्याला वेगळ्या करायच्या असतात, त्या प्युरिफाय करायच्या असतात. तर या अशुद्धींना आपण मृदा अशुद्धी असे म्हणतो. मग धातुकेला जोडून मृदा अशुद्धीची व्याख्या आपल्याला आली पाहिजे. चला पुढे जाऊया, मूळ तत्वाकडे वळूया धातूच्या. आता हे आपल्याला शुद्ध करायचं आहे, त्या विलग करायचे आहेत, हे मृदा शुद्धी. तर त्या विलगीकरणाच्या विविध पद्धती आपल्याला या ठिकाणी वापराव्या लागतील. म्हणजेच काय, त्या धातुकांपासून आपल्याला निष्कर्षण करता येईल आणि धातुकांपासून धातूचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करण्याच्या ज्या काही क्रिया आहेत त्या क्रियांचाच धातुविज्ञानामध्ये समावेश होतो. बहुतेक वेळा धातुकांच्या ज्या खाणी असतात त्या खाणीमधून खनिजे बाहेर काढून त्यांच्यातील त्या ज्या मृदा अशुद्धी आहेत त्या वेगवेगळ्या पद्धती वापरून वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर धातुके धातू निर्माण करतात आणि त्या ठिकाणी वाहून नेऊन तेथे धातूंचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण केले जाते. तर या धातूला शुद्ध स्वरूपात मिळवण्यासाठी म्हणजेच शुद्धीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात आणि जास्तीत जास्त शुद्ध केलं जातं. आणि हीच प्रक्रिया म्हणजेच धातुविज्ञान. तर हे धातुविज्ञान जे आहे त्याची मूलतत्वे आहेत. म्हणजेच धातुकांपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवण्यासाठी काही टप्पे या ठिकाणी वापरले जातात. त्यामध्ये पहिला टप्पा आहे धातुकांचे संहतीकरण. थोडंसं कठीण वाटतं हा शब्द, मात्र सोपी त्याची व्याख्या आहे, एकदम सोपी. यापूर्वीच तुम्ही अभ्यासलेली आहे, त्यात वेगळं काही नाहीये. काय आहे मग, धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेस धातुकांचे संहतीकरण म्हणतात. बघूया पुढे नेमकं काय आहे. धातुकांचे संहतीकरण आपल्या लक्षात आल्यानंतर या प्रक्रियेमध्ये विविध मार्ग अवलंबले जातात. पण नेमका कोणता धातू कोणत्या धातुकांमधील इच्छित धातूच्या भौतिक गुणधर्मावर आणि धातूंच्या मृदा अशुद्धीवर हे अवलंबून असते. तसेच हे धातूंच्या अभिक्रियाशीलतेवर, धातूंची जी अभिक्रियाशीलता आहे त्याच्यावर देखील हे अवलंबून असते. बघा, संहतीकरण करताना म्हणजेच काय, मृदा शुद्धी वेगळी करताना पर्यावरणाच्या प्रदूषण कारणीभूत अशा विविध बाबींचा देखील विचार या ठिकाणी प्रामुख्याने करावा लागतो. आता मग हे संहतीकरण करणं म्हणजेच मृदा अशुद्धी वेगळी करणं धातुकांपासून, ही जी प्रक्रिया आहे त्याच्या काही सामान्य पद्धती आहेत. त्यामध्ये 4 पद्धती आहेत, 4 पैकी आपण 2च अभ्यासणार आहोत. बघा, सर्वसामान्य पद्धती आहे त्यामध्ये पहिली पद्धत आहे गुरुत्वीय विलगीकरण पद्धत, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. मग काय आहे गुरुत्वीय विलगीकरण पद्धत? गुरुत्वीय पद्धतीचा वापर जड धातुकांचे कण चुंबकत्वामुळे विलग
जड धातूचे हलक्या मृदा कणापासून सहज वेगळे करता येतात. हे आणि नोट करा. त्यामध्ये विलगीकरण या ठिकाणी फक्त गुरुत्वीय प्रक्रियांचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला विल्फ्ली टेबल मेथड आणि जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत यांच्या आकृत्या तुम्हाला दिसत असतील. लेफ्ट साइडला विल्फ्ली आणि साइडला जलशक्ती. तर त्या टेबलवर तुमच्या लक्षात आलं असेल ही प्रक्रिया कशी आहे आणि दुसरी जी आकृती आहे जलशक्ती त्यावर आधारित जी प्रक्रिया आहे ती कशी आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. धातू वेगळा केला जातो. त्यापैकी आपण पहिली प्रक्रिया बघूया. टेबल पद्धत आहे. बघा शेजारी आकृती दिलेली आहे. त्याचे अरुंद पातळ असे तुकडे कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून हे विल्फ्ली केले जाते. मग काय होतं यामध्ये हे टेबल सतत कंपन पावत ठेवलेले असतात आणि मग काय होतं त्यावर बघा तुम्हाला त्या टेबलवर 3 मार्ग आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील. आणि ही धातुकांची भुकटी पुढे काय होते मग त्या धातुकांचे लहान तुकड्यांपासून बॉल मिल वापरून तयार केली जाते. आता त्याच ठिकाणी बघा पाण्याचा प्रवाह या तिन्ही याच्यामध्ये सोडलेला आहे. बघा पाण्याचा प्रवाह टेबलच्या वरच्या बाजूने सोडला जातो आणि यामुळे काय होतं ज्या हलक्या मृदा अशुद्धी आहेत ज्यांचं वजन कमी आहे त्यामुळे काय होतं हलक्या मृदा अशुद्धी पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूर वाहून जातात ज्या उपयोगाच्या नाहीत. बघा तुम्हाला खाली दिसत असेल या टेबलच्या खाली या ठिकाणी बघा ह्या मृदा अशुद्धी पाण्याच्या प्रवाहामुळे दूर वाहून जातात. तर त्याच्या उलट काय होतं मग ज्यामध्ये धातुकांचे प्रमाण जास्त असते आणि मृदा अशुद्धीचे प्रमाण कमी असते असे सर्व जड कण या ठिकाणी जे छोट्या लाकडी तुकडे आहेत बघा यामध्ये आणि त्यांच्यामधील खाचांमधून मग आपल्याला पुढे गोळा करतात. या ठिकाणी तुम्हाला खाचा दिसत असतील जे जड कण आहेत या खाचा तुम्हाला दाखवलेला आहे बघा. तर या खाचांमध्ये हे सतत कंपन पावत असल्यामुळे या खाचांमध्ये जड कण आपल्याला जमा झालेले दिसून येतात आणि मग काय होतं पुढे एक खाचांमधून ते जमा केले जातात. याप्रमाणे ही विल्फ्ली टेबल पद्धत आहे बघा. परीक्षेमध्ये विल्फ्ली टेबल पद्धत रचना आकृती किंवा विल्फ्ली टेबल पद्धत म्हणजे नेमकं काय याप्रमाणे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपण ते लक्षात ठेवूया. गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीत दुसरी प्रक्रिया आहे जलशक्तीवर आधारित विलगीकरण हायड्रोलिक सेपरेशन मेथड. आता जलशक्ती म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं असेल जल म्हणजे पाणी. पाण्याची जी शक्ती आहे त्याच्यावर धातू कसा वेगळा केला जातो. तर यामध्ये काय होतं गिरणी प्रमाणे दिसते बघा. गिरणी बहुतांशी तुम्ही पाहिली असेल. आताची गिरणी आहे सिटीमध्ये ती थोडीशी वेगळी आहे. मात्र आपल्या खेडेगावामध्ये अजूनही याप्रमाणे जी गिरणी आहे ती अजूनही आहे. तर यामध्ये त्या पद्धतीची रचना असते फक्त सांगण्याचं तात्पर्य. तर मग काय होतं आपण गिरणीमध्ये बघा दळताना आपण जे वापरतो त्या प्रकारचे एक निमुळतं भांडं या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला. हे जे निमुळतं भांडं आहे ते दिसत असेल जे खालच्या बाजूने निमुळत्या हौदासारख्या भांड्यात उघडलेले असते. खाली हौद आहे बघा त्या भांड्यात ते उघडलेले असते आणि हौदाच्या वरच्या बाजूस काय असतं पाणी बाहेर जाण्यासाठी एक तोटी असते. या ठिकाणी बघा मृदा अशुद्धी जिथून बाहेर पडते ती एक तोटी या ठिकाणी लावलेली आहे आणि खालून काय केलं जातं पाणी सोडण्यासाठी एक नळी बसवण्यात आलेली असते. लेफ्ट साइडला खाली बघा एक नळी या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. तर ही झाली त्याची रचना. मग यामध्ये नेमकं कसं हे काम करतं ते आता आपण बघूया. बारीक दळलेले धातूक अर्थात धातुकाची भुकटी बघा वरून दिसत असेल. धातुकाची भुकटी टाकली जाते त्या हौदामध्ये
आणि हौदाच्या खालच्या बाजूने पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने वरील दिशेने सोडला जातो. तर तुम्हाला माहित आहे, मृदा अशुद्धी हलक्या असतात. मग काय होतं, त्या हलक्या असल्यामुळे त्या हौदाच्या वरच्या तोटीतून मृदा अशुद्धी तुम्हाला दिसत असेल, त्या ठिकाणी एक तोटी दिसत असेल, त्या वरच्या तोटीतून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर वाहत जाऊन वेगळ्या जमा होतात. तर मग राहिलं काय, तर जड धातुकांचे कण. मग हे जड धातुकांचे जे कण आहेत, हे कण कुठे गोळा गोळा केले जातात, तर हौदाच्या खालच्या बाजूने तळात गोळा केले जातात. तर याप्रमाणे ही प्रक्रिया आहे. मग याला गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीमध्ये काय इन्क्लूड केलंय, कारण गुरुत्वाकर्षणाच्या नियमावरही आधारित आहे. त्यामुळे काय होतं, समान आकाराचे कण त्यांच्या विशिष्ट वजनामुळे पाण्याच्या मदतीने वेगळे केले जातात. तर याप्रमाणे ह्या दोन प्रक्रिया आपण अभ्यासल्या, त्याची आकृती, त्याची रचना, ती नेमकी कसे कार्य करते, धातू कसा वेगळा होतो, या दोन्ही प्रक्रियेमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर चुंबकीय विलगीकरण पद्धत, पेंतरण पद्धत आणि अपक्षालन जे आहे ते पुढील वेळा आपण अभ्यासणार आहोत. तर मला अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांना आयनिक संयुगे, त्यांचे गुणधर्म, धातुविज्ञान, त्यांची मूलतत्वे, गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीमधील दोन प्रक्रिया समजल्या असतील. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. शेअर, सबस्क्राईब अँड लाईक टू अवर चॅनल. जास्तीत जास्त शेअर करा, कारण हे जे लाईव्ह अभ्यास आहे तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना याचा नक्कीच वापर करून घेता येईल. आपण शेअर करत राहिलो पाहिजे, कारण हे शिक्षणाचं मुख्य ध्येय आहे, ज्ञानासाठी ज्ञानार्जन. कुणीही या शिक्षणापासून वंचित राहू नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण सर्वांना मदत करूया आणि मदत करण्या